आता काय करायचं? कोणाला तरी पकडू आणि विचारू पुढचं. त्या काकांनी जरा जास्तीच वेळ घेतला ना. हो रे, पण ती इथे राहते एवढं तरी कळलं. तू कॅमेरा सुरू ठेव, सगळं शूट करत राहा. काय झालं? काय थांब काय झालं? कोणीतरी घुसल्यात, फोटो वगैरे काढतायत बघा. अहो तुम्ही समजताय तसं नाहीये. कोण आहात तुम्ही? कोण आहात? आमच्या सोसायटीत काय करताय? आणि इथे फोटो कशाला काढताय? नक्कीच यांना कोणीतरी पाठवलं असणार. अहो, आमच्या सोसायटीमध्ये येऊन आमच्या पोरीबाळीचा फोटो काढायला तुम्हाला लाज नाही वाटत? अहो नाही तुम्ही ऐकून तरी घ्या. तुमचं आता काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही इथे फोटो काढत होतात ना, खरंय की खोटंय? अहो आम्ही फक्त फोटो काढत होतो तुमच्या सोसायटीचे. ह्यांना नक्कीच कुणीतरी बिल्डरनी पाठवलं असणार आहे. मुकाट्याने सांगा आता कुठल्या बिल्डरने पाठवलंय ते. तुम्ही प्लीज शांत व्हा आणि मी काय सांगतो ऐकून तरी घ्या. हे बघा, मी पत्रकार आहे आणि यशवर्धन चौधरी साहेबांची न्यूज इथे मिळणार होती म्हणून आम्ही इथे आलो. पण तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर आम्ही निघतो. सॉरी. अय्या, तुम्ही यशसाठी इथे आला होतात? गुड्डे, तुला किती वेळा सांगायचं? आता तो आपलं यश राहिलेलं नाही, त्याला यशवर्धन चौधरी म्हणायचं. हो करेक्ट आहे. आणि आम्ही त्याच न्यूजचा फॉलोअप घेतोय. म्हणजे आम्ही तर ऐकलंय यशवर्धन साहेब रस्त्यावरून धावत होते, मग कळलं ते कुठल्या तरी मुलीसाठी धावतायत आणि त्या मुलीची माहिती काढताना आम्हाला या सोसायटी बद्दल कळलं. कळणारच ना, कारण आमचा यश म्हणजे तुमचे यशवर्धन चौधरी साहेब ते नेहमी त्या सोसायटीत येत जात असतात ना. काय? यश साहेब इथे येतात, पण कशासाठी? हो, आमची नाही, त्यांची मैत्रीण आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते ना. आणि मी या सोसायटीची सेक्रेटरी आहे. तुमचं राहू दे हो. आणि यश म्हणजे देव माणूस आहे, एवढा मोठा माणूस, पण त्याने कोणालाही जाणवू दिलं नाही. ही मोठी माणसं अशीच असतात. बरं मला सांगा, त्या नेहा राहतात कुठे? ते काय, ते समोरचं घर आहे ना, ते आमच्या नेहाताईचं घर आहे. अच्छा, आणि त्यांच्यासोबत कोण कोण राहते इथे? ती आणि तिची मुलगी. हा, आता असतील का ते घरी? हो हो, आहेत ना. तुम्ही फक्त नेहाताई बद्दल काय विचारताय? आमच्याबद्दल पण विचारा ना. हो विचारणार ना. अहो तुमच्याबद्दल पण विचारणार आणि एवढंच नाही तर संपूर्ण सोसायटीचे फोटोजही काढणार आहोत. मी तर ठरवलंय, यशवर्धन चौधरी आणि त्यांच्या आयुष्यात या सोसायटीचं महत्व अशी एक स्टोरीज बनवून टाकतो. अय्या, म्हणजे आमचे पण फोटो येणार? हो, अहो तुमचेच नाही तर तुमच्या सगळ्यांचे फोटो येणार. हॅलो. हो, न्यूज कन्फर्म आहे. हो, यशवर्धन चौधरी आणि मिस्ट्री गर्ल असा टायटल देऊन टाक. बाकी डिटेल्स मी तुला सांगतो नंतर. हा मिस्ट्री गर्ल काय प्रकार आहे? ते सरप्राईज आहे. यशवर्धन चौधरी ज्या मुलीला भेटले ती कोणालाच माहित नाही आणि त्याच मुलीचा फोटो पेज 3 वर छापून आणणार आहे आम्ही. काय झालं? अहो इथे ना फारसं कोणाला माहित नाहीये काय? पण यशवर्धन चौधरी आहेत ना, मलाच भेटले होते. आम्ही दोघांनी मिळून खूप गप्पा मारल्या. मी तर जरा खेटूनच उभी होते त्यांना. आणि तुम्ही एक काम करा, ते मिस्ट्री गर्ल साठी आहे ना माझाच फोटो छापा. मी आलेच हा तयार होऊन. ए मम्मी, चल आपल्याला फोटोसाठी तयार व्हायचंय. चांगले कपडे पण घालायचे. माझाही फोटो पाहिजे, मी साहित्य सेक्रेटरी आहे, लक्षात ठेवा. हा, आपलं काम झालंय. आता ह्या बायकाच बघ नेहा कामातला घेऊन येतील. परी, बाळा आज तुझी आवडती भाजी केली आहे, त्यामुळे वेळेवर जेवून घे. आणि जेवण झाल्यावर मग अभ्यास करायचा. काल रात्री ताप होता, आठवत आहे ना? त्यामुळे अभ्यास करताना टाइमपास करायचा नाही, फक्त अभ्यास करायचा. आणि अभ्यास झाल्यावर मग आराम करायचा. कोणाबरोबरही खेळायला जायचं नाही, ओजस बरोबरही नाही, कळलं ना? नाही. आई थँक्यू. कशाबद्दल? हा, तुम्हाला फ्रेंड बरोबर बोलू दिलं ना.
चल परी इंजेक्शन घे ये बाळ हा आवाज कसला येतोय थांबी बघ ए मम्मी सांग ना मी कशी दिसते. हे काय टी शर्ट शिवाय दुसरं काही घालताच येत नाही का? अगं मी ना टी शर्ट मध्येच चांगली दिसते म्हणून मी ना मुद्दाम टी शर्ट घातलाय. काही नाही चांगली साडी नेसायची होतीस. ए नको ग मी त्याच्यात जाम काकूबाई वाटते. कुणी सांगावं तसा चांगला फोटो बघून एखादं चांगलं स्थळ चालून येईल. ए मम्मी तू तर आता लग्नाची ना काहीच काळजी करू नको. मी काय तर गुड्डी राहिलेली नाही मिस्ट्री गर्ल झाले. मिस्ट्री गर्ल एकदा का माझा फोटो छापून आला ना तर अशी स्थळांची रांग लागणार आहे माझ्या मागे. त्या यशच्या निमित्ताने का होईना पण एकदा तुझं लग्न जुळावं हीच माझी इच्छा आहे. काय झालं काकू कसली तयारी चालली आणि सोसायटीत इतकी लगबग कसली आहे? अरे तुला अजून काहीच कल्पना नाही? नाही अगं आपल्या सोसायटीत रिपोर्टर्स आणि फोटोग्राफर्स आलेत. का? अगं तो आपला यश आहे ना. अगं यश नाही म्हणायचं यशवर्धन चौधरी म्हण. अगं तेच ग ते. अगं तो म्हणे रस्त्यावर पळत होता ते पण कुठल्या तरी मुलीला भेटायला. हा एवढा मोठा माणूस रस्त्यावर पळतो ते पण मुलीला भेटायला. म्हणून त्यांना न्यूज करायची आहे. अगं काही सांगू नकोस. आजकाल कुठल्या गोष्टीची न्यूज होईल काही कळत नाही आणि त्यात ही मोठी माणसं त्यांना साधी शिंक जरी आली ना तरी त्याची बातमी होईल. अरे यार मम्मी तुझ्या गडबडीत तिला सांगायला विसरले. ए नेहाताई मी पण ना त्याला इथे वरांड्यात भेटले होते. आता माझं पण फोटो सेशन होणार आहे. ते म्हणत होते यशवर्धन चौधरी आणि मिस्ट्री गर्ल अशी फोटो सकट बातमी येणार आहे. आता मला सांग ना प्लीज मी फोटोसाठी कुठल्या पोस्ट देऊ? अशी देऊ की अशी देऊ की अशी देऊ? ती सांग ना अशी देऊ. नेहा एक मिनिट तिकडे थांब. नेहा हे बघ अति होतंय सगळं. नक्की या सगळ्या मागे यशचाच हात असणार.